शेतकऱ्याला परवडणार नाही। आमच्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची पाळी आली। लक्ष देणार नाहीये। हे आजची फक्त हा ट्रेलर आहे, उद्याचं आंदोलन हे उग्र स्वरूपाचं असणार। गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। सरकारला अल्टिमेट देखील या ठिकाणी दिलेलं पाहायला मिळतंय। आज हा मोर्चा या ठिकाणाहून निघणार आहे, शेतकरी हक्क मोर्चा, आणि यामध्ये या बॅनरवर शेतकऱ्यांच्या हक्काच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी बॅनरवर लिहिलेल्या आहेत। आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी विचारूयात, शेतकऱ्यांशी बातचीत करूयात। नेमकं अल्टिमेट देण्यात आलेलं होतं आणि या अल्टिमेट मध्ये आज मोर्चा निघतोय। आतापर्यंत सरकारने कोणत्याही मागण्याकडे लक्ष दिलेलं नाही, मात्र आज मोर्चा निघतोय। काय सांगाल, बीडचा पहिला आक्रमक मोर्चा निघतोय, आतापर्यंत अल्टिमेट दिलेलं होतं, मान्य नाही झालं, काय सांगाल? हे पहा, सगळ्यात महत्वाचं आम्ही सर्व त्यांना निवेदन दिले की बाबा हे शेतकऱ्याला जो कापसाला भाव आहे तो परवडणारा नाही, सोयाबीनला जो भाव आहे तो शेतकऱ्याला परवडणार नाही। आमच्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे। त्यामुळं शेतकऱ्याच्या कापसाला जर सरकारने भाव आणि सोयाबीनला भाव दिला नाही तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन बीड मधले शेतकरी करतील। नक्कीच आज बाहेर निघावं लागतोय, अल्टिमेट दिल्यानंतर मोर्चा निघतोय, काय सांगाल? मोर्चा तर निघणारच आहे। हे सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देणार नाहीये। हे आजची फक्त हा ट्रेलर आहे, उद्याचं आंदोलन हे उग्र स्वरूपाचं असणार आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे। यामध्ये शेतकऱ्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सरकार दरबारी तुम्ही निवेदन देतायत, झटतायत, मात्र सरकार याकडे लक्ष देत नाहीये, काय सांगा? हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे। यांनी दिंडी काढली होती 2014 साली। कापसाला 6,000 रुपये भाव, सोयाबीनला 6,000 रुपये भाव आणि कापसाला 10,000 रुपये भाव। त्याचं सरकार 10 वर्ष झालंय, तरी पण ते आजही मागणी करत नाही। आमचे अनेक निवेदनं गेलेत, पण आता संघर्षाचा काळ आहे आणि आता संघर्ष केल्याशिवाय शेतकरी थांबणार नाही। सरकारला अल्टिमेट देऊनही मोर्चा काढावा लागतोय, काय भावना? भावना शेतकऱ्याच्या तीव्र आहेत। शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, अतिवृष्टीचा भाग आहे, दुष्काळाचा प्रश्न आहे, आमच्यावर कर्जबाजारीपणाची वेळ आहे। शेतकऱ्याच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की आता त्याचा उद्रेक व्हायचा। अनेक गोष्टी बीड जिल्ह्याने महाराष्ट्रभर बीड जिल्ह्याच्या पाहिलेल्या आहेत। सरकार यावर प्रत्येक वेळेस नियोजन करतं, प्रत्येक वेळेस आम्ही हे करू ते करू म्हणतं, मात्र शेतकऱ्याच्या नशिबी निराशा या ठिकाणी पदरी पडती, काय सांगाल? ओल्या दुष्काळ आणि कोरड्या दुष्काळाबरोबर हे आसमानी संकट जे आहे त्याबरोबर सध्या सरकारनं हे सुलतानी संकट राबवलेलं आहे। कारण शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव सरकार देत नाहीये। बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर गेल्या 11 महिन्यामध्ये तब्बल 250 शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारचं हे जे धोरण आहे तेच शेतकऱ्यांचं मरण आहे। त्यामुळं जे सरकार जे आहेत ते जेव्हा विरोधी पक्षाला असतात तेव्हा मात्र ते कर्जमाफी करू म्हणतात, शेतकऱ्यांच्या हमीमाला भाव देऊ म्हणतात, मात्र जेव्हा ते सत्तेवर येतात तेव्हा ते सगळं विसरतात। त्यामुळे या ठिकाणी सर्व शेतकरी पुत्र, कारण की शेतकरी पुत्रांनाच या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागणार आहे। कारण जे लोकप्रतिनिधी आहेत ते सत्ताधाऱ्यांचा प्रश्न विचारत नाहीत, प्रशासनाला प्रश्न विचारत नाहीत। त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी पुत्र या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि बीड जिल्ह्यामधलं जो ठिणगी पडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर पेटेल हा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत। अल्टिमेट दिलं, मोर्चाही निघतोय, मात्र स्थानिक कोणताही नेता या ठिकाणी दिसत नाहीये। आव्हान केले होते का, आणि शेतकरी म्हणून काय तुमची भावना या मोर्चामध्ये तुमची आहे, काय सांगा? हा मोर्चा शेतकरी पुत्रांना उभारलेला आहे, ना की कोणत्या पक्षानं उभारलेला। त्याच्यामुळे कोणता नेता आला काय आणि कोणी नाही आलं काय, या ठिकाणी जो भी उपस्थित राहणार आहे तो शेतकरी पुत्र म्हणून, शेतकरी म्हणून उपस्थित राहणार आहे। त्यामुळे ज्या नेत्यांना निवडून दिलं असेल त्या नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्यापेक्षा भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावात, ना की या जनतेमध्ये येऊन त्यांचं नाटक करण्याचं काम करावं। ही जनता सगळं बघते। आज शेतकऱ्यांचा हा प्रश्न ज्वलंत असताना विधान भवनामध्ये एकही नेत्यानं मांडलं नाही। या सरकारमध्ये विरोधी पक्ष राहिलेला नाही, म्हणून ही विरोधी पक्षाची भूमिका आज शेतकरी निभावणार आहे आणि या सरकारच्या नाकावर निचडून त्याच्याकडून हा भाव पाडून घेणार आहे, शेतकऱ्याच्या पदरात पाडण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। या मोर्चामध्ये प्रकर्षाने हिरवीगार तूर दिसतीये, कापूस दिसतोय, काय सांगाल? हे इथपर्यंत घेऊन आलेले काय सरकारला दाखवायचं? सरकारला एवढंच सांगायचं आहे की आमच्या हमी भाव, आमच्या तुरीला भाव द्या आणि आमच्या कापसाला भाव द्या, एवढंच आम्ही इथं सरकारला सांगणार आहोत। एकंदरीत सरकारने आतापर्यंत मागण्या मान्य केलेल्या नाहीयेत, आज मोर्चा बी निघतोय, काय सांगाल यामुळे? 2004-05 मध्ये सोयाबीनला 5,000 ते 6,000 भाव होता, कापसाला 7,000 ते 8,000 भाव होता आणि तुरीला 7,000 ते 8,000 भाव होता। आज 2025 आहे, 20-21 वर्षानंतर सुद्धा तुरीला तोच भाव आहे, कापसाला तोच भाव आहे आणि सोयाबीनला तोच भाव आहे। 2004-05 मध्ये
जे काय खत आहे खताचा भाव होता 1112 रुपये, तो आज आहे 4142 रुपये, म्हणजे 4 पट भाव वाढलेला आहे. ते आपण तुमचं बघितलं आपण 7-28 म्हणजे 28 रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे. आता इशारा काय असेल हे सगळं जर सरकारपर्यंत मांडून झालेलं आहे, आता इशारा सरकारला काय असेल? आता इशारा हाच आहे की आमच्या मालाला जर योग्य भाव दिला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि तुम्हाला खुर्च्या बसून देणार नाही, तेवढं बोलतो मी. नक्कीच जर पाहायला गेलं तर शेतकरी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. काय सांगाल, तुरीला, कापसाला, सोयाबीनला भाव नाहीये, यासाठी जे आंदोलन आहे सरकार याकडे लक्ष देत नाही, तुमची काय शेतकरी म्हणून भावना? हे सरकार हे देवेंद्र फडणवीस सरकार हे गेंड्याचं कातड पांघरलं सरकार आहे आणि यांनीच हे मृदंग हे अभियान हे ते काढलं होतं, भजनी हे काढलं होते. यांनी विरोधी पक्षात असताना यांनी आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आता ह्याला विसर पडलेला आहे. आणि आता हे बीड जिल्ह्यातला शेतकरी एकदम चवतळून उठलेला आहे आणि हमी भाव तर नाहीच नाही, परंतु ह्यांनी काय केलेलं आहे, जिनिंगवाले असो किंवा आडतीवाले असो हे ह्यांचे लागे बांधे लागलेले आहेत आणि प्रत्येक मालात शेतकऱ्याला 1000 रुपयाने कमी भाव भेटतो, ऊसात कमी भाव भेटतं, सोयाबीनला 1000 रुपये कमी भेटतं, तुरीला 2000 रुपये कमी भाव भेटते. नक्कीच अशा प्रकारे शेतकऱ्याची जी आक्रमकता आहे आजच्या मोर्चातून या ठिकाणी पाहायला मिळते. आज बीड जिल्ह्यातील शेतकरी हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हळूहळू जवळजवळ महाराष्ट्रातले शेतकरी हे आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहे. यासाठी हे सरकार लक्ष देणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र आजच्या बीडच्या या शेतकरी याच्या पूर्ण मोर्चामध्ये स्थानिक नेते कोणी या ठिकाणी पाहायला मिळत नाही. ही सगळ्यात मोठी शेतकऱ्यांसाठीची मोठी शोकांतिका आहे. मात्र शेतकऱ्यांची ही मागणी आहे, आमच्या मोर्चात जरी नाही आलात तर विधानसभेत, विधान भवनामध्ये तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मांडल्या पाहिजेत. या आक्रमकतेमध्ये आज मोर्चा निघलेला आहे. महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित, बीड.